पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सारंगला न आणता मोकळ्या हाताने कसे काय आलात तुम्ही? प्रसंगच असा उभा राहिला की त्यांच्या काळजीमुळं आम्हाला माघार घ्यावी लागली। वाटलंच मला। जे अपयशाचे धनी तुम्ही आहात तर दादा, सारंग सोबत वाद वाढले होते हे खरं आहे, पण दादा फार तर फार काय झालं असतं, हातापायी झाली असती। 2 फटके त्याने खाल्ले असते, 2 मी खाल्ले असते, पण दादा सारंग घरात असता आज। यांच्यामुळे मला पण माघार घ्यावी लागली। तुला एकट्यालाच पाठवायला हवं होतं। या असल्या हळव्या आणि फेकण माणसाला पाठवलं ही खरं तर माझी चूक झाली। असली हळवी आणि फेकण माणसं आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाहीत। बाहेर कशाला स्वतःच्या घरामध्ये सुद्धा स्वतःचं सामर्थ्य दाखवू शकत नाहीत। अरे स्वतःच्या हुकमावरती समोरच्याची मान अशी वळवता आली पाहिजे, अशी मुरडता आली पाहिजे। हे सामर्थ्य तुझ्यामध्ये येणार कुठून? तुझ्या शरीरामध्ये नगरकरांचं रक्त कमी आणि त्या बळेचं रक्त जास्त वाहतंय। त्या रक्ताने तुला नासवून टाकलंय अंतर्बाह्य। नगरकर आडनाव लावायची लाज वाटली पाहिजे तुला। आता त्या शिंदेची मान मोडायला आणि सारंगला परत आणायला मला जावं लागेल। दादा माफ करा, पण मला आता तुम्हाला सांगावंच लागेल, त्या मुक्ताच्या फॅमिलीसाठी सारंग स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपल्या विरोधात लढायला उभा राहिलाय। दादा आज तर त्याने माझ्यावर कुऱ्हाड उगारली, माझ्यावर। मी मरता मरता वाचलो दादा। काय? हो दादा, खर तर मी हे तुम्हाला सांगणार नव्हतो, पण तुम्ही आता तिकडे जायचं म्हणताय। तसं असेल तर दादा आपल्याला खूप सावध राहायला हवं, कारण त्याच्या वेडेपणासमोर त्याला नाती दिसतील की नाही यात मला खरंच शंका वाटते। आता त्याची गाठ आता माझ्याशी आहे। बघूया ना कोणाचा वेडेपणा जिंकतोय ते। मुक्ता, मुक्ता, अगं कुंकू लावलंच आहेस तर नातच विकारायला काय हरकत आहे? उगाच चुकलेल्या फांद्यावर मला चढवू नका। तुमच्या सोबत आपटायचं नाहीये। हे कुंकू मंगळसूत्र या प्रथा बायकांच्याच वाटेला काय येत्यात? रते ताडकून भीती घालून मोकळायचं। कुंकू लावणं काय आणि पुसणं काय सगळाच तरस करून ठेवलाय। अगं मुक्ता, त्यांच्या समोर तरी असं बोलू नकोस। मग कोणच्या समोर बोलू? त्यांनीच लावलेल्या कुंकूमुळे भोग आलेत माया वाटेला। कुंकू लावायचं आणखी एक कारण सांगते। कुंकू न लावता होणारा त्रास आणि बडबड ऐकण्यापेक्षा कुंकू लावून होणारा त्रास परवडला। सगळा डाव फसला। हा तुझा बाप आपल्या कधी कामी येणार आहे ना कुणास ठाऊक, पण त्यांना काही संशय तर नाही आला? तेवढे शाणे नाही आहेत ते, त्यात मी त्यांच्याशी जरा माइंड गेम खेळलोय। आता आपल्याला नवीन डावपेच आखावे लागतील। या घरावर तुझी सत्ता लवकरात लवकर कशी येईल ना ते पाहायला हवं, नाहीतर तुझी अवस्था तुझ्या बापासारखीच करून टाकतील ते।
आणि तुला राव दादांसमोर मान खाली घालून उभं राहिलेलं पाहायची माझी अजिबात इच्छा नाहीये आणि मी ते होऊही देणार नाही. हे देवा मला साथ दे रे. मला माहितीये मी चुकीच्या गोष्टीची मागणी करते, पण प्रत्येकाला आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवण्याचा अधिकार आहे ना. आहे ना, आणि त्यासाठी वेगळा मार्ग निवडायचा पण अधिकार आहे, जो आम्ही निवडलाय. तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं. मला यातलं काहीच नकोय. हे प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मुक्ताची पाठवणी ही साडी नेसून हवी अशी माझी इच्छा आहे. अहो पण मुक्ता हे एवढं महाग. तुमचं वडील हे तर हिच्या जीवावर उठलं. तुम्ही त्याची काळजी करू नका. मुक्ताच्या केसालाही धक्का लागणार आणि माझ्या वडिलांना कसं समजवायचंय ना ते मी. हा, ही साडी सुद्धा वडिलांच्याच पैशांनी घेतली असेल ना. नाही, हे तर पप्पा भाऊ घेऊन आलते ना. हो म्हणजे मीच त्याला आणायला सांगितली होती आणि हे माझ्याच पैशानं मी. पैसे माझ्या वडिलांनीच दिले होते. बरोबर आहे तुझं. म्हणजे आपला संसार पण वडिलांच्या पैशानेच करणार आहे का. जो माणूस माहीत का तिरस्कार करतो, काय कुटुंबाच्या जीवावर उठलाय, त्यांच्या पैशातून तुम्ही ही साडी आणली. मी खरंच एवढ्या वर्षात माझ्या मुलांसमोर काहीच आदर्श तयार नाही केले का. त्याला मला बाप म्हणायची लाज वाटावी एवढा वाईट आहे मी. पण युवराज बोलल्याचं मला एवढं का वाईट वाटतंय. बरोबरच बोलतोय तो म्हणा. कुठे माझं अस्तित्व. बाबा अरे तू कधी आलीस त्या ह्याच्यावरून. कुठं शिकतेस ते. कॉलेज कॉलेजातून आत्ताच आले. तुम्ही म्हणालात ना कॉलेजवरून आलीस की भेट, म्हणून आले. काही काम होतं का. काय झालं बाबा. नक्की काय झालंय बाबा. गायत्री बाळा मला खरं खरं सांग, तू खुश आहेस. म्हणजे घरात सध्या जे चालू आहे त्यावरून मला. तसं नाही ग. म्हणजे मी तुला आजपर्यंत काही कमी पडू दिले का. काय खरं असेल ते सांग. कधीच नाही बाबा. पण असं का विचारताय तुम्ही. मी तुझा बाप आहे याची तुलाही लाज वाटते का ग. अहो काही काय बोलताय बाबा. नाही, त्या युवराजला लाज वाटते मी बाप असल्याची, म्हणून म्हणलं तुलाही विचारावं. काय बोलला तो तुम्हाला. काय म्हणाल तो खूप काही बोलला. नको नको ते बोलला.
तो म्हणाला एक बाप म्हणून आदर्श समजावा असं तुमच्यात काहीच नाहीये. मी म्हणजे अगदीच तो हाय ग काय ते ज्याच्या जगण्याला काही अर्थच नसतो ना तसा. हा निरर्थक निकम्मा. माझं काही अस्तित्वच नाहीये म्हणाला तो. अर्थात या घरात माझं काही अस्तित्व नाहीये मान्य आहे मला, पण माझ्या माणसांच्या मनात त्यांच्या आयुष्यात अस्तित्व आहे का नाही. या घरात माझी ती ही किंमत तर नाहीच आहे, हे खरं आहे माहितीये मला. पण माझ्या मुलांसमोर सुद्धा किंमत नाहीये का. युवराजच्या लेखी तर नाहीच आहे ग, पण तुझ्या समोर सुद्धा नाहीये. बाबा नाही कसं आहे, काहीतरी माणसानं खरं खरं बोललं पाहिजे. मला माझी ती ही जागा कळली पाहिजे. मला माझी जागा कळलीच पाहिजे. नाही बाबा. बाप म्हणून मी हारलो ग, हारलो. नाही असं अजिबात नाहीये बाबा, असं अजिबात नाहीये. बाबा तुम्ही वडील म्हणून सगळ्यात बेस्ट आहात. तुम्ही दादांसारखे नाही आहात ना म्हणून तो तुम्हाला नावं ठेवतोय. पण बरं झालं तुम्ही दादांसारखे नाही आहात. तुम्ही मनाने निर्मळ सज्जन माणूस आहात. तुम्ही खरे आहात बाबा. तुमच्या मनात कोणाविषयी राग तिरस्कार असं काहीच नाहीये. मला तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा, खूप. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. बाबा रडू नका, बसा, या बसा. आणि तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. काहीही वाटलं तरी माझ्याशी बोलत जा. हो ग, बापाने बोललं पाहिजे मुलांशी. ना कळत्या वयापर्यंत आई वडील मुलांना म्हणत असतात की बेटा काही वाटलं तर बोलत जा आमच्याशी. पण मग मुलं कळती झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आई बापाला असं तुझ्यासारखं म्हणायला पाहिजे ना की बाबा काही वाटलं तर बोलत जा माझ्याशी. बाबा आपण खरंच बोलूया. आपण कधीच एकमेकांशी मोकळेपणाने बोललो नाही होत. बाबा मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. मला पण. पण त्यांचे चांगले पैसे मिळाले नाही. त्यांना आपलं काम आवडतंय. आता ह्या पंथ्या दिल्यात ना त्या पण लवकर लवकर संपवून टाकू. म्हणजे जितकं काम काढता येईल तेवढं काढून घेऊ. मी काय म्हणते, मुक्ताशी जरा बोलायला पाहिजे. नाही म्हणजे त्या दोघांच्या नात्याचं काय होणार आहे देवालाच माहित. पण असं आयुष्यभर भांगात कुकू लावून नाही ना राहू शकत ती. मला पण त्याच टेन्शन येतंय ग. पण तिला काय आणि कसं बोलायचं तेच कळत नाही. खरं तर तिचं पण काही चुकत नाहीये. आणि त्यात तू तिला कुंकू लावायला सांगितलं, त्याची काय गरज होती काय? सावकाश. हे बघा, आई म्हणून मला जे वाटलं ते मी केलं. आता माझ्या नजरेला जे दिसतंय ते तुमच्या नजरेला दिसतंय का नाही मला नाही माहित. पण मुक्ताला खरंच छोट्या मालकांची काळजी आहे हो. तिच्या नजरेत त्यांच्यासाठी प्रेम आहे. पण फक्त पुढे जाऊन त्यांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या घरच्यांमुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ती 4 पावलं मागे सरकते.
हो, स्वतःसोबतच तिचं मोठं युद्ध चाललंय. एवढ्याशा वयात ते शान झालंय हो माझं लेकरू. आणि इतका त्रास सहन करते ना पोरगी, तिच्या आत काय पेटलंय तिलाच माहिती. तिला लवकर ह्यातनं बाहेर काढायला पाहिजे. आई राजा कसं तेच कळत नाही. कोणाचं आहे काय माहित. हॅलो, मी सारंगची आई बोलतेय. हा, मालकीन भाई बोला ना. आत्माराम, मला मुक्ताशी बोलायचंय. पण आम्ही कामासाठी बाहेर आलोय. पण काय झालं? नाही, काही झालेलं नाहीये. मला असं वाटतंय जर मी मुक्ताशी बोलले तर ती घरी यायला तयार होईल. मोठ्या मालकीन बाई, तुम्ही खरंच आमच्या मुक्ताला हो, मुक्ता जर या घराची सून झाली तर या घराचं सोनं होईल. आत्माराम, मालकीन बाई, अहो आम्ही नौकर आहे तुमचे. तुमच्या पायाजवळ बसण्याची पण आमची लायकी नाही. आणि तुम्ही एवढं मोठं नातं जोडाय निघालाय. आत्माराम, अरे लायकी ही श्रीमंतीवरनं नाही ठरत, तर माणसाच्या चांगुलपणावरनं ठरते. माझं लवकरात लवकर मुक्ताशी बोलणं करून दे. हा, मी आता घरी गेलो ना की लगेच तिला बोलायला सांगतो मी. आणि हो, मी हॅलो हॅलो, कोणाचा फोन होता? मालकीन बाई, तुम्ही काहीतरी म्हणत होतात काय? हॅलो, इथं का फोन केलास? मालक, मी नाही केला फोन. मालकीन बाईंनीच केला होता फोन. मुक्ताबद्दल विचारत होते ना? हा, म्हणजे त्या तेच सांगत होते की तुम्ही मुक्ताला घरी यायची परवानगी दिलेली आहे म्हणून. गोष्ट लक्षात ठेव, मुक्ता जर का या घरामध्ये आली तर तिला इथेच जिवंत गाडून टाकीन मी. हे लक्षात ठेवायचं. काय झालं? काय म्हणले? हा? काय हो? चल 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 घरी. माझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी. माझ्या पाठीमागे हे प्रकार करतेस तू? दगाबाज, आजपासून माझ्या नावाचं कुंकू लावणं बंद कर. त्या थेरडीच्या खोलीमध्ये तुला ठेवायची वेळ आलेली आहे आता. माझा विरोध आहे माहीत असून सुद्धा त्या मुक्ताला घरी बोलवण्याची हिंमत कशी झाली तुझी? येतं कुठून आहे सगळं? मध्यमवर्गीय संस्कार हे आले कुठून तुझ्यात? नीच बाई आहेस तू, नीच बाई. खबरदार! रावसाहेब नगरकर, खबरदार! तुम्ही काय बोलताय, काय शब्द वापरताय, तुम्हाला तरी कळतंय का? स्वतःच्या बायकोचा, एका स्त्रीचा आदर करायला शिका. अवशेष नागासारखी ही दुनिया सुद्धा बाईंनीच तोडून धरलीये.
आम्ही खपतोय ना म्हणून तुम्ही चमकताय, आम्ही झिजतोय म्हणून तुम्ही उजळताय. आणि सासूबाईंच्या खोलीत पाठवायची काय भाषा करताय? मलाच या खोलीत आता राहायचं नाहीये जिथे मला नीच म्हटलं जात आहे. या घराच्या पाठराखीचा छान आदर केला तुम्ही. माझं अस्तित्व, माझं असणं एका क्षणात पुसून टाकलं. आयुष्यभर झिजत आले तुमच्यासाठी आणि मी तुम्हाला मेले असं म्हणताय. जे कुंकू इतकी वर्ष मिरवलंय ते कुंकू पुसायला सांगताय. तुमच्या मनात माझ्याबद्दल किंचितही आदर नसताना तुमच्या बरोबर या खोलीत नाही राहायचंय मला आता.